हरे कृष्णा। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जगत गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। आज हम लोग ॲक्च्युली आजचं जे लेक्चर आहे ते मराठीमध्ये आहे आणि आपण अशी चर्चा करतो आहोत की ब्रह्माजी भगवान विष्णू यांच्या नाभीतून कमळाच्या माध्यमातून उत्पन्न झाले। कमळाच्या माध्यमातून उत्पन्न झाल्यावर त्याने तपस्या केली, तप केला, यज्ञ केले आणि त्यातून तपस्या केल्याच्या नंतर त्यांना भगवान प्रसन्न होऊन ज्ञान प्राप्त दिलं आणि ज्ञान प्राप्त दिल्याच्या नंतर त्यांना सृष्टीची रचना करण्यासाठीचं सेवा दिली आणि त्याच्यावर आजचं चर्चा आहे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सोसावद भ्रम करुणो भगवान वृद्धम, प्रेमस्मितेन नयनाम्बुरुह वृजम्भनम्, उत्थाय विश्वविजयाय च नो विषादम्, माध्वा गिरापनयता पुरुषं पुराणम। सर्वात पुरातन आणि सर्वश्रेष्ठ असलेले परम भगवान अमर्याद प्रमाणे कृपाळू आहेत। त्याने आपले कमळनेत्र उघडून स्मित हस्त करीत आपल्या कृपेचा माझ्यावर वर्षाव करावा अशी माझी इच्छा आहे। ते अखिल विश्वर धारण करू शकतात आणि कृपावंत होऊन आपले मार्गदर्शन देऊन आमचे नैराश्य दूर करू शकतात। भगवंत या जगातील पतित जीवावर अत्यंत दयाळू आहेत आणि त्यांचा हा दयाभाव निरंतर वृद्धिगत वाढत जातो। संपूर्ण वैश्विक अभिव्यक्ती म्हणजे सर्वांना भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये स्वतःला प्रगत करून घेण्यासाठीची संधी आहे आणि प्रत्येकाचे हेच वास्तविक ध्येय आहे। भगवंत स्वतःला अनेक व्यक्तिमत्वामध्ये विस्तारित करतात, जी एक तर त्यांची स्वविस्तार रूपे आहेत, म्हणजे स्वतः होऊन ते अलग अलग ठिकाणी विस्तार होतात। विस्तार रूपे म्हणजे त्यांची विभक्त विस्तार रूपे आहेत, तर स्वविस्तार रूपे म्हणजे स्वतः भगवंतच आहेत, स्वविस्तारित रूपे नियंत्रत आहेत, तर विभक्त विस्तार रूपे ज्ञान आणि आनंदाच्या परमश्रेष्ठ रूपाशी दिव्यानंदाने आदान प्रदान करता यावे म्हणून नियंत्रित आहे। या नियंत्रक आणि नियंत्रित व स्वामी आणि सेवक यांच्यातील आनंदमय विनिमय यामध्ये भौतिकतेने दूषित कल्पनाशिवाय मुक्तात्मे सहभागी होऊ शकतात। नियंत्रक आणि नियंत्रिकाच्या या दिव्य आदानप्रदानाचे आदर्श उदाहरण म्हणजे भगवंतानी गोपी समवेत केलेले रासलीला होय। गोपी म्हणजे अंतरंगा शक्तीची नियंत्रित विस्तार रूपे आहेत आणि म्हणून रासनृत्यामधील भगवंताचा सहभाग हा कधीही स्त्री व पुरुष यामधील लौकिक संबंधाप्रमाणे समजता येत नाही। उलट पक्षी तो संबंध म्हणजे भगवंत आणि जीव यांच्यामधील भावनिक आदानप्रदानांचा परमोच्च परिपूर्ण स्तर आहे। भगवंत पतित जीवांना जीवाच्या या सर्वाच्च पूर्णत्वाची प्राप्ती करून घेण्याची संधी देतात। अखिल ब्रह्मांडाचे व्यवस्थापन करण्याचे कार्य
ब्रह्मदेवावर सोपविण्यात आले आहे. कारण म्हणून ते प्रार्थना करतात की भगवंताने माझ्यावर कृपाचा वर्षाव करावा, म्हणजे मी या विश्वाच्या निर्मितीचा हेतू साध्य करू शकेन. याच्यामध्ये काय दिलं आहे की भगवान हे सर्व शक्तिमान आहे. त्यांची अंतरंगा शक्ती आणि बहिरंगा शक्ती, अंतरंगा शक्तीच्या माध्यमातून गोपी जे म्हणजे कसं आहे, बहिरंगा शक्ती ही माया. ह्या मायेमध्ये जो व्यक्ती अडकतो तो कधीही अंतरंगा शक्ती म्हणजे भक्तीमध्ये येत नाही. भक्ती याचा अर्थ काय की एकनिष्ठतेने कोणती अपेक्षा न करता भगवंताला समर्पित होऊन भगवंताचं रूप गुण लीला ह्यांचं जे गान करत राहतो सातत्याने, ती अंतरंगा शक्तीच्या मध्ये येतं. जसा गोपीचं उदाहरण दिलं, गोपी ह्या हमेशा भगवंताच्या नामरूप लीलामध्येच व्यस्त असायच्या. कृष्णाला काय आवडतं, कृष्णाला काय लागतं, कृष्ण कधी येणार, कृष्ण काही सांगणार, कृष्ण आम्हाला कशी गोष्टी सांगणार, कृष्ण आम्ही केलेल्या सेवेमुळे कसा प्रसन्न होणार, ह्याच्यावरच गोपींचा पूर्ण लक्ष होता. तर त्याच्यामुळे भगवान, गोपी आणि राधाराणी ह्या सर्व भक्ती करणाऱ्या भक्तांना, जैसे ब्रह्माजी है, शिवजी है, नारद जी है, अमरीश महाराज है, प्रहलाद महाराज, सब भक्त जो है, सबसे श्रेष्ठ जो भक्त है वो गोपियाँ है. क्योंकि गोपियों ने भगवान की भक्ति ऐसी की कि कोई अपेक्षा नहीं रखी उन्होंने. अपने घर को छोड़ा, पति को छोड़ा, बच्चों को छोड़ा, सास ससुर को छोड़ा और भगवान के भक्ति में तल्लीन होके भगवान के साथ चले गए. मुझे कल मेरा शरीर का अंत हो जाएगा, मुझे कुछ तकलीफ होएगा, मैं बीमार पड़ूंगी, कोई चीज़ की अपेक्षा नहीं. जब भगवान द्वारका में बीमार थे तभी उन्होंने कहा था नारद जी से, नारद, महर्षि नारद जी, मेरी ये जो बीमारी है वो वैसी कमी नहीं होगी, मैं बहुत दवा, वैद्य मुझे दवा पानी पिला रहे हैं, होगी नहीं. जो मेरा भक्त है वो भक्त के चरण की धूल जो भी मुझे लाके देगा वो मैं मस्तक को लगाऊंगा और ग्रहण करूंगा, तभी मेरा ये बीमारी निकल जाएगा. तब से तो उसके बाद नारद जी द्वारका से ब्रह्मा जी के पास गए. ब्रह्मा जी से कहा, ब्रह्मा जी को कहा तो ब्रह्मा जी बोला मैं इतना तो शुद्ध हूँ नहीं, शिव जी के पास जाओ. शिव जी के पास गया, शिव जी के पास बोला कि भगवान बीमार है, आपके चरण की धूल. वो बोले वैसा तो मैं कर नहीं सकता, वो तो भगवान है, मैं मेरे चरण की कर. उसके बाद वो दूसरे भक्तों के पास गए, उधर भी उनका वो नहीं हुआ. तो उसके बाद वो जब उनको मालूम पड़ा गोपियों के पास जाओ, तो गोपियों के पास आने के बाद जब उन्होंने देखा कि अरे, गोपियों को बोला नारद जी कि देखिए अगर आपके चरण की धूल देंगे तो भगवान बीमार है, वो तो अच्छा हो जाएंगे. तो गोपियाँ बोले भगवान को खाली धूल ही चाहिए और कुछ नहीं, धूल चाहिए, लेकिन जो भगवान को अपने चरण की धूल देगा वो तो नरक में जाएगा. तो बोला हम नरक में जाने के लिए तैयार हैं, हमको कोई प्रॉब्लम नहीं है क्योंकि हम भगवान के भक्त हैं. तो उन्होंने अपनी धूल दे के भगवान नारद जी के पास देखिए, नारद जी जब द्वारका में गए और भगवान को दिया तो भगवान वो धूल चरण में सर को लगा के ग्रहण करके तुरंत उनकी बीमारी चली. तो कहने का मतलब है जितने भी भक्त हैं भगवान की भक्ति में, भक्ति करने के वक्त कोई अपेक्षा जो करता है उसको भगवान उसकी परीक्षा लेते हैं. लेकिन जो बिना अपेक्षा से अगर भक्ति तल्लीन होके करता है ना, भगवान उसकी परीक्षा नहीं लेते, उसकी जो इच्छा यह है तृप्त करके उसको, क्योंकि उसकी अपेक्षा ही नहीं ना. जो अपेक्षा नहीं रहता है और वो भक्ति करता है वो सरल भक्त होता है.
कहने का मतलब है इधर ब्रह्मा जी को ये जो सृष्टि का निर्माण करने के लिए उनको भगवान के आशीर्वाद की ज़रूरत थी, तभी वो बोलते हैं कि मुझे। तो ये मैत्रेय मुनि जो है मैत्रेय उवाच स्वसंभवानिशा मे पंतपो विद्या समाधिर्भि यावन्मौन स्तुवाम वीररामस्त किल्लवत। महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, आपल्या जन्माचे उगमस्थान अर्थात पुरुषोत्तम भगवंतांना पाहिल्यानंतर ब्रह्माजीने आपल्या मन आणि शब्दाने जितके शक्य होते तितक्या भगवंताच्या कृपेसाठी प्रार्थना केली। अशा प्रार्थनेनंतर ते शांत झाले, जणू काही तपश्चर्या, ज्ञान आणि मानसिक एकाग्रतेमुळे ते थकूनच गेले होते। तर अशा पद्धतीने तपश्चर्या करण्यासाठी ब्रह्मदेव भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी हमेशा भगवंताचे तपस्या करत होते। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जगद्गुरु श्रील प्रभुपाद महाराज की जय। परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय। निताई गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल।